नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. माढा लोकसभेच्या नियोजनाबाबत देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक. भाजपची माढा लोकसभा मतदारसंघावर पकड मजबूत असल्याची रणजितसिंह नाईक निंबाळकरांची बैठकीनंतर प्रतिक्रिया. शरद पवार गटाकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर. भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी. तर शरद पवार गटाकडून बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर. बजरंग सोनवणे पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीडमधून लढणार. उमेदवारी दिल्याबद्दल शरद पवार यांचे आभार. बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर अर्चना पाटलांना धाराशिवमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर. अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढणार. अर्चना पाटलांच्या उमेदवारीनंतर अजित पवार गटात नाराजी. अजित पवार गटाचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांचा राजीनामा. धाराशिव जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहन जाधव यांचा देखील राजीनामा. साताऱ्यामध्ये भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्याकडून मानखटाव तालुक्यामध्ये गाठीभेटींचं सत्र. रात्री उशिरा ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांच्यासोबत बैठक. ज्योती मेटेंना वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढण्याची ऑफर. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. हिंगोलीतील भाजप नेते रामदास पाटील यांची बंडखोरी. हिंगोलीची जागा शिंदे गटाला गेली असताना देखील रामदास पाटलांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. बुलढाण्यामध्ये काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून बंडखोरी. ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. तर रामटेकच्या काटोलमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांची प्रचार रॅली. काटोलमध्ये प्रचार करण्यावर महायुतीचा भर. अनिल देशमुख यांच्या काटोलमध्ये महायुतीला जास्त मतं मिळण्याची आशा. सुनेत्रा पवार आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या गावात भेटीगाठींचा दौरा. भावना गवळी यांचा पक्षामध्ये मानसन्मान राखला जाईल. तिकीट नाकारलं तरी पक्षात मानसन्मान कमी होणार नाही. हेमंत पाटील पक्षामध्ये नाराज नाहीत. मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. नारायण राणे यांना विश्वासात घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा मागू. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत किरण सामंत यांचं वक्तव्य. महायुतीमध्ये पालघर लोकसभा जागेचा तिढा अद्यापही कायम. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतरही पालघरच्या जागेचा तिढा कायम. आमदार श्रीनिवास वनगा पालघरमधून उमेदवारीच्या शर्यती. उमेदवारी जाहीर झाली नसताना देखील शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे आजपासून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार. नाशिक विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी नियोजन. वंचितचा पाठिंबा हा धादांत खोटा आणि दिशाभूल करणारा होता. रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीवर पत्राद्वारे मोठा आरोप. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या 2 जागांचा प्रस्ताव द्यावा. कुठून माघार घ्यायची ते नंतर ठरवू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीनं परभणी लोकसभेतील उमेदवार बदलला. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना उमेदवारी जाहीर. बाबासाहेब उगले यांना जाहीर झालेली उमेदवारी रद्द. परभणी लोकसभेमध्ये 42 उमेदवारांचे अर्ज दाखल. आज अर्जांची छाननी. तर 8 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून फक्त अफवा पसरवण्याचं काम सुरू. मी, मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार एकत्र आहोत. मुख्यमंत्री दहशतीमध्ये आहेत या संजय राऊतांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राज्यातील भेसळयुक्त अन्नपदार्थ बनावट औषध तपासणी ठप्प. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी FDAमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आल्यानं कामकाज ठप्प. भेसळयुक्त अन्नपदार्थ बाजारात येण्याची शक्यता. नाशिकच्या मालेगावामध्ये रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता ॲक्शन मोडवर. रूट मार्च करत नागरिकांना शांततेचं आवाहन. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदार जनजागृतीचा उपक्रम. लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाचं नियोजन. ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्याचं निलंबन. चंद्रपूरच्या पांढरगवडामधील प्रकार समोर. कर्मचाऱ्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप. नागपूर विमानतळावरून 8,81,00,000 रुपयांचं ड्रग जप्त. सापळा रचत सीमाशुल्क विभागाची कारवाई. 1 आरोपी ताब्यात. तर मराठा आरक्षणाच्या निश्चितीनंतरच एमपीएससी परीक्षेची शक्यता. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीच्या आगामी परीक्षा पुढे ढकलल्या.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली. कांद्याला सरासरी 1000 ते 1800 रुपये इतका दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. खेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी घेतलं उन्हाळी हंगामातील बाजरीचं पीक. शेवटच्या टप्प्यामध्ये बाजरीला पाणी पुरवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी लागवडीकडे कल. देशामध्ये 2023-24 कृषी वर्षामध्ये 120.90 लाख टन मोहरीचं उत्पादन होण्याचा अंदाज. तेलबियांनी मिळणारा चांगला दर, त्याचबरोबर पोषण हवामानामुळे उत्पादन वाढीची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये मराठा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्यापही मानधन मिळालं नाही. शासनानं रखडलेलं मानधन त्वरित देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरवाढ आचारसंहितेमुळे लांबणीवर. लोकसभा निवडणुकीनंतर नवीन टोल दरात लागू होणार. पुण्यामधील रामटेकडी भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं. गेल्या 10 दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यानं वंचितच्या कार्यकर्त्यानं पाणीपुरवठा अधिकाऱ्याचं कार्यालय फोडलं. धुळ्यामधील हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याची वानवा. रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून विकत आणावं लागतंय पाणी. प्रशासनानं वेळीच लक्ष देण्याची रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी. भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई. पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटनेच्या महिलांचा एक हाती हंडा आणि एक हाती दांडा असा मोर्चा. पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा वाढत असून 256 गावं टंचाईग्रस्त म्हणून घोषित. 52 टँकर आणि 438 बोर विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू. सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट. 120 गाव आणि 388 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा. पालघरमधील दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या कुर्झे या धरणाच्या कालव्याला गळती. धरणाच्या कालव्याची दुरुस्ती झाली नसल्यानं लाखो लिटर पाण्याचं नुकसान. विदर्भातील यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. तर मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये देखील उकाडा वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. पालघरमधील देहरजा नदीवरील पूल धोकादायक अवस्थेत. पुलावरून अवजड वाहनांना बंदी. वाहतूक बंदीमुळे वाडा तालुक्यातील उद्योगांचं मात्र नुकसान. नवीन पूल खुला करण्याची नागरिकांची मागणी. साताऱ्यातील कराडच्या संजीवनी मेडिकल सेंटरमध्ये 90 वर्षीय रुग्णाला भूल न देता टावी ही गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी. डॉक्टर विजयसिंह पाटील यांच्या टीमकडून यशस्वी शस्त्रक्रिया. खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरामध्ये 9 एप्रिल रोजी घटस्थापना. तर 23 एप्रिलपासून यात्रोत्सवाला सुरुवात होणार. उत्सवाच्या तयारीलाही सुरुवात.